नमस्कार मंडळी, मी यामिनी. साम सिनेमामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज तुम्हाला भेटण्याचं कारण असं की 10 वर्षांपूर्वी सिनेमागृहामध्ये विज्ञाना विरुद्ध भक्ती असा एक अनोखा संगम आपण सर्वांनी पाहिला देऊळ बंदच्या माध्यमातून. आणि आता त्याचाच दुसरा भाग देऊळ बंद 2 आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय. आणि या सिनेमाचं दिग्दर्शन केलेलं आहे मराठी सिनेसृष्टीचे आणि तमाम मराठी रसिकजनांचे आवडते कलाकार आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सर, मनापासून स्वागत आहे. नमस्कार. आणि अर्थात या सिनेमाची संपूर्ण निर्मात्याची धुरा ज्यांनी सांभाळलेली आहेत ते सिनेमाचे बॅकबोन कैलास वाणी सर देखील आपल्यासोबत आहेत. सर, तुमचंही स्वागत आहे. नमस्कार. तर आपण या सिनेमाविषयी त्यांच्याकडून आणखीन माहिती जाणून घेऊयात. प्रवीण सर, सुरुवातीलाच तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की अक्कलकोटमध्ये स्वामींच्या साक्षीनं तुम्ही या सिनेमाचा टीझर लॉन्च केलेला आहे. 10 वर्षानंतर पुन्हा एकदा हा क्षण अनुभवायला तुम्हाला मिळाला. तो क्षण कसा होता? खूपच अप्रतिम. म्हणजे स्वामी समर्थांच्या वटवृक्षाखाली सिनेमाचा टीझर लॉन्च करणं हे आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट होती. काय हॉटेलमध्ये, 5 स्टार हॉटेलमध्ये मोठमोठे कार्यक्रम घेऊन कित्येकदा काय होतं, म्हणावं तसा रिस्पॉन्स ही येत नाही. प्रत्येक सिनेमा प्रत्येकाचा असतो, हा स्वामी भक्तांचा आहे. म्हणून अक्कलकोटचं ते वटवृक्ष मंदिर आम्हाला फक्त ऊर्जा देऊन नाही गेलं, तर आम्हाला जे अपेक्षित होतं, ज्या वर्गापर्यंत पोहोचायचं होतं त्यांच्यापर्यंत थेट पोहोचलो. पण बरं सर, आम्ही पहिल्या भागामध्ये आपला सर्वांनीच पाहिलं की राघव शास्त्री जे एक शास्त्रज्ञ होते त्यांची अजिबात भक्ती नव्हती. देऊळ बंद 2 मध्ये पूर्ण स्टोरी वेगळी दिसते. अक्षरशः तुम्ही युटर्न घेतलेला बघायला मिळतो. काय असणार आहे ही नवी स्टोरी? हे बघ, सिक्वलचे 2 प्रकार असतात नेहमी. एक, तीच गोष्ट आहे त्याच पात्रांना घेऊन तीच गोष्ट वेगवेगळ्या टप्प्यात पुढे न्यायची. ओके, शक्यतो बायोपिक मध्ये असं होतं. हो हो. याच्यामध्ये कसं आहे माहितीये का, सिनेमा तोच, देऊळ बंद, दरवेळी विषय वेगळा. गेल्या वेळेचा विषय विज्ञान होता त्यामुळे शास्त्रज्ञ होता, यावेळेचा विषय शेती आहे म्हणून शेतकरी महिला आहे. इतकं सिंपल आहे. याच्यात कॉमन गोष्ट काय असेल तर स्वामी समर्थ. बरं, बाकी सगळीच पात्र वेगळी असतील. आता तू जो प्रश्न विचारला म्हणजे की राघव शास्त्री, हो, कश्मीर महाजन या सिनेमात आहे का, तर येऊ पण शकतो. कारण शेवटी काय आहे, आता तो स्वामींचा लाडका भक्त झालाय, बरोबर की नाही. पण स्वामींना अजून माहिती नाही येतो नास्तिक आहे का आस्तिक आहे, कारण गोष्ट तिथे येऊन संपलेली आहे. तर असा राघव शास्त्री कुठल्या टप्प्यावर सिनेमात येईल हे सांगता येत नाही, पण येईल. बरं, हाच खरा प्रश्न सर्वांना पडलेला होता टीजर पाहिल्याच्या नंतर. कारण की कश्मीरने स्वतःचा एक बेंचमार्क तयार केलेला होता. त्याच्यानंतर त्याच्या जागेवर दुसऱ्याला पाहणं हे थोडंसं अवघड जात होतं त्याच्या चाहत्यांसाठी देखील. त्यामुळे तुम्ही सांगितलेला आहे तो येऊ शकतो, कोणत्या तरी वळणावर आम्हाला पाहायला मिळेल. सर, आणखीन एक असा प्रश्न की देऊळ बंद हे जे नाव आहे ना, हे काहीतरी युनिक नाव आहे, वेगळं नाव आहे. आता मला असं वाटलं की पुढच्या भागामध्ये देऊळ उघडं वगैरे असं काहीतरी नाव वेगळं बघायला मिळेल. तर ते नाव देखील तेच आहे. या नावामागची स्टोरी काय आहे खरी? अरे, आस्तिक नास्तिकतेचा लढा राम रावण, कृष्ण कंस इथपासून चालूच आहे ना. तो संपलाय कुठं? तो लढा चालूच आहे. हे सगळे नास्तिक वेगवेगळ्या रूपांमध्ये येतात दरवेळी. आता तर सध्या ट्रेंडिंगला आहे देवाला नाव ठेवायची, धर्माला नावं ठेवायची आणि आम्ही कसे सुडो वेगळे आहोत असं दाखवायचं. तर कसं असतं, दरवेळी देवत्वासमोर ज्यावेळी नास्तिकता उभी राहते त्यावेळी देव त्याच्या पद्धतीने सांगतो, नास्तिक त्याच्या पद्धतीने ऍक्सेप्ट करतो. बरोबर. त्यामुळं राघव शास्त्रीच्या जागी राघव शास्त्री नसेल, पण त्याच्या इतकाच किंवा त्याच्यापेक्षा जास्त कडवा नास्तिक असेल दरवेळी. कारण गोष्ट स्वामी आणि राघव शास्त्रीची आहे का? नाही, गोष्ट आस्तिकता आणि नास्तिकतेची. तर नास्तिकतेला मोडून काढण्यासाठी किंवा नास्तिकतेला ट्रान्सफॉर्म करण्यासाठी देवत्व दरवेळी वेगवेगळ्या नास्तिकाबरोबर गप्पा मारणार. म्हणजे कैलास वाणी निर्माते इथे आहेत, त्यांच्या वतीनं बोलतोय आम्ही. बरोबर. त्यांनी देऊळबंदचे 11 भाग डिक्लेअर केलेत. आता सगळ्या भागांना मी डिरेक्टर असेल की नाही माहित नाही, पण वेगवेगळे डिरेक्टर येतील, गोष्टी बदलतील, लेखक बदलतील, पण गोष्ट ही आस्तिकता आणि नास्तिकतेची राहील. स्वामी समर्थ आणि समोर कुणीही अशी राहील.
नक्कीच. कैलास सरांकडेच येते मी. सर, आम्ही असं ऐकलं की पहिल्या भागामध्ये खूप घवघवीत यश मिळालं. हे आम्ही ऐकलं नाही, ते आम्ही सगळ्यांनी पाहिलं देखील. खूप छान यश मिळालेलं सिनेमाला, आणि त्याचं जे श्रेय, त्याचं जे काही पैसे आपण कमवले, जो काही नफा कमवला, तो तुम्ही शेतकऱ्यांसाठी मदत केली. त्याविषयी आम्हाला आणखीन जाणून घ्यायचंय. नाही, पहिल्या याच्यात जो नफा झाला आम्ही तो डोनेट केला, 100% बरोबर आहे. आता हा जो देऊळबंद भाग 2 जो आपण करत आहोत, हे शेतकऱ्यांवरचा सिनेमा आहे. का होतं, शेतकऱ्यांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. खरं. काही शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये काही मनुष्य म्हणा किंवा कोणी जातं, त्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणाचे प्रश्न येतात. मुलांचं शिक्षण होतं पण मुलींचं होत नाही. तर माझी मिसेसांनी, माझी मुलीची इच्छा आहे की तुम्ही मुलींसाठी काहीतरी केलं पाहिजे. तर आम्ही तेच ठरवलं की याच्यातनं जे उत्पन्न मिळणार आहे हे सर्व सामाजिक कामासाठी मी वापरणार आहे. याच्यातलं मला कुठला 1 रुपया मी घेणार नाही आहे. याच्यातनं जो काय मिळेल तो सर्व मी मुलांचं शिक्षण, मुलींच्या शिक्षणाला आम्ही प्रायोरिटी दिलेली आहे. आणि हा सिनेमाच आम्ही स्त्रियांसाठी समर्पित केलेला आहे. म्हणजे त्यामुळे एक महिला ड्राईव्ह करते म्हणून बघ, प्युअर हिरोईनचा सिनेमा म्हणजे टायटल रोलला हिरोईन असं आपल्याकडे खूप कमी घडतं. पण या चित्रपटात टायटल रोलला महिला आहे. गोष्ट एका महिला शेतकरी बाईची, त्यामुळं तीच ड्राईव्ह करते आणि त्यांची इच्छा होती तसं घडतंय. खरंय. आणि सरांचा त्यांचा उद्देश जो आहे तो खूप चांगला आहे, आणि त्यांचा असा उद्देश असल्यामुळे त्यांना स्वामी कोणत्याच गोष्टीची कमी देखील पडून देत नाहीयेत, हे देखील एक आहे. त्यांचीच पुण्याई मला लाभली आणि माझा पहिला पिक्चर सुपर डुपर हिट झाला. कारण माझं पहिलं लेखन दिग्दर्शन होतं. मुळशी पॅटर्न त्याच्या नंतर आलं, पण त्यांचीच स्वामी भक्ती आणि पुण्याई त्या चित्रपटाला मिळाली. स्वामी म्हणतात ना, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी, अशक्य आहे ते शक्य करतील. त्यांनी अनुभव पण घेतलेलाच आहे. आता मला प्रवीण सर तुम्हाला एक विचारायचं आहे की जसं मी सुरुवातीला म्हटलेलं की प्रवीण सरांचे डायलॉग थिएटरमध्ये ऐकले की शिट्ट्या पडायलाच पाहिजेत. देऊळबंद 2 मध्ये असं काही आम्हाला ऐकायला मिळणार आहे का? अरे बापरे. म्हणजे जर तुम्हाला मुळशी पॅटर्नचे डायलॉग आवडले असतील, सरसेनापती हंबीररावचे आवडले असतील, प्रसाद ओकच्या तोंडचे धर्मवीर मधले आवडले असतील, तर तुम्हाला या चित्रपटाचे डायलॉग त्याच्या 2 पावलं पुढे जाऊन आवडतील. एखादा डायलॉग होऊन जाऊ द्या सर. काही नाही, तो बघ, त्या चित्रपटात माझं एक पात्र आहे आणि माझा त्या सिनेमात डायलॉग आहे, अरे आज आत्ता या घडीला कोण आहे आपण कोण आहे मार्केटमध्ये. तर तो एक म्हणजे कॅरेक्टर आहे. आणि टिपिकल असं शेती, कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा अशा ठिकाणी जी मंडळी ती पण शेतकरीच असतात. बोलण्याची एक रांगडी पद्धत असते, त्याला अनुसरून तो डायलॉग, अरे आज आत्ता या घडीला कोण आहे आपण कोण आहे मार्केटमध्ये. तर ते कॅरेक्टर त्याचं आहे. देव तिला म्हणतो, अगे नास्तिके, तुझ्यासारखे कित्येक रावण आणि कित्येक दुर्योधन पाहिलेत मी, देवाची परीक्षा पाहणारे. त्यावरती म्हणती, लिहून देते, कधी शेतकरी नसेल बघितला. अरे तर ह्या डायलॉगला इतकं लोकांनी डोक्यावर घेतलंय. कारण काय माहितीये का, दुर्योधन, रावण, शिशुपाल, कंस यांना हरवणं सोपं होतं कारण त्यांनी वाईट मार्ग स्वीकारलेला होता. शेतकऱ्यांनी काय वाईट मार्ग स्वीकारलाय, लोकांचं पोट भरण्याचा. मग त्याच्या वाट्याला एवढी दुःख का? आणि असा शेतकरी ज्यावेळी देवाला परीक्षेला बसवतो त्यावेळी देवापुढेही प्रश्न उभा राहतो की हा मार्ग किंवा ही परीक्षा द्यायची कशी. 21 मे 2026 सिनेमा येतोय. सिनेमा दरवेळी शुक्रवारी येतो, हा गुरुवारी येतोय कारण हा स्वामींचा सिनेमा आहे, तो गुरुवारीच आला पाहिजे. तर ज्यांना कुणाला माझ्या लेखन दिग्दर्शनावर विश्वास आहे, ज्यांचा स्वामी भक्तीवर विश्वास आहे, ज्यांचं शेतकऱ्यांवर प्रेम आहे, या मातीवर प्रेम आहे, त्या प्रत्येकाने हा सिनेमा पाहावा. कारण खूप काहीतरी छान पाहायला मिळेल या सिनेमात. तर प्रेक्षक हो, 21 मे रोजी हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय. थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा नक्की पहा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.